नमस्कार. मस्त अशी सकाळ झाली आहे आणि आज बाहेर खूप भारी वातावरण होतं. आज छान बऱ्याच दिवसातून सकाळ सकाळी खूप छान असं कोवळं ऊन पडलेलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं सकाळचा शूट घेतला आणि त्यानंतर घरातली जी आपली सकाळची कामं राहतात ती आवरून मग नाश्त्याची वेळ आली. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ढोकळ्याची रेसिपी शेअर करूया. मला ढोकळा हा डाळ तांदूळ भिजवूनच करायचा होता, पण ते भिजू घालायचं विसर पडला. त्याच्यामुळे म्हटलं आज तुमच्यासोबत इन्स्टंट ढोकळा आपण कसा बनवायचा ते तुमच्यासोबत शेअर करूया. म्हणून आज मी डायरेक्ट इन्स्टंटच ढोकळा बनवायचं ठरवलं. हा ढोकळा सकाळी नाश्त्यासाठी बनवत होती. त्यासाठी मी घेतलेलं होतं 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घेतलेलं होतं. बेसन आणि रव्याचं प्रमाण मी सारखंच घेतलेलं होतं, तुम्ही पाहिलं त्या पद्धतीनेच. काही जण बेसन कमी पण ॲड करतात, पण मी सारखंच प्रमाण घेतलं होतं. आणि 1 वाटी जेवढं बेसन आणि रवा असतं तेवढंच प्रमाण हे दह्याचं पण घ्यायचं. दही किंवा तुमच्याकडे ताक असेल तर तेही टाकू शकतात. मी ज्यावेळेस डाळीचा ढोकळा बनवते ना त्यावेळेस मी जास्तीत जास्त ताकच ॲड करते, पण नसलं तर मग दही पण ॲड करते. तर सुरुवातीला कुठलीही वाटीचं प्रमाण घ्या, छोटी असो मोठी असो, तुम्हाला जी सफिशियंट असेल ते प्रमाण घेऊ शकतात. फक्त एवढंच की रवा आणि बेसनाचं प्रमाण हे सारखं घेऊ शकतात किंवा बेसन तुम्ही थोडं कमी पण प्रमाणात घेऊ शकतात. आणि त्यालाच तेवढंच प्रमाण हे दह्याचं घ्यायचं. माझ्याकडे दही थोडंसं कमी होतं म्हणून मी त्याच्यात थोडीशी लेमन सत्व मी ॲड केलेलं होतं. आणि छान असं मिक्स करायचं. सगळं मिक्स केल्यानंतर त्यात फक्त एवढंच करायचं, ढोकळा बनवताना कधी माहिती आहे का, फक्त त्याला जास्तीत जास्त फेटायची मेहनत असते, बाकी त्याला खूप जास्त सामग्री लागते असं काही नसतं. त्याला फक्त फेटायचीच मेहनत जास्त असते. आणि रवा बेसन दही मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं, थोडीशी हळद ॲड करायची. आणि जर तुम्हाला आंबट हवं असेल तर त्यात थोडंसं लेमन सत्व पण ॲड केलं तरी चालतं. आणि ते छान असं मिक्स करायचं आणि त्यात गरजेनुसार पाणी टाकायचं. मोजून पाणी नाही, जेवढं आपल्या पिठामध्ये ॲडजस्ट होईल तेवढं पाणी टाकायचं. आणि पाणी टाकल्यानंतर ते छान फेटायचं. म्हणजे ते एवढं पाणी त्यात ॲड करायचं की चमच्यामधून पीठ सहज खाली भांड्यात पडलं पाहिजे, एवढंच पाणी ॲड करायचं. त्यानंतर मग ते थोडा वेळ मी मुरवण्यासाठी ठेवलेलं होतं. ते साधारणतः 10-15 मिनटं मी मुरण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी चहा वगैरे काय असं सकाळी ते ठेवून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी कढईमध्ये मला तेल लावून घेतलं होतं. माझ्याकडे ऑइल ब्रश हा तुटलेला आहे त्याच्यामुळे मी हातानेच तेल लावलं. आणि त्याच्यानंतर मी त्यात अर्धा चमचा मी त्यात इनो ॲड केली होती. मी अंदाजेच ॲड केली होती, पण ती अर्ध्या पुडीपेक्षा पण मी कमीच इनो त्यात ॲड केलेली होती. आणि इनो ॲड करून पण ते छान असं फेटायचं. आणि इनो किंवा सोडा जर आपण ॲड करणार असू, सोडा पण ॲड केला तरी चालतो. आणि इनो किंवा सोडा जर ॲड करणार असू तर ते एकदम म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वाफवायला किंवा शिजण्यासाठी ठेवायचं असेल त्याच वेळेस ॲड करायचं, ते आधीच ॲड करून नाही ठेवायचं. आणि ते छान असं मिक्स करून त्याचे सगळे बबल्स काढायचे. ढोकळ्याचं पीठ हे कधी मिक्स करताना त्यात अजिबात बबल्स राहू द्यायचे नाही, एकदम पूर्ण पीठ हे मॅश झालं पाहिजे. आणि मी साधारणतः 15 ते 20 मिनटं हे वाफेवर ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर मस्त असा ढोकळा तयार झाला होता. त्या चाकूने किंवा सुरीने किंवा चमच्याने टाकून पाहायचं. सकाळ सकाळी खूप घाई गर्दी असते त्याच्यामुळे खूप पटापट करावं लागतं. आणि अशा मिरच्या मी तळून घेतलेल्या होत्या. आमच्याकडे ढोकळ्यासोबत अशा मिरच्या तळलेल्या खूप जास्त आवडतात, त्याच्यामुळे मी त्या आधीच तळून घेतलेल्या होत्या. ढोकळा होत असताना चहा होत असताना मी एकीकडे मिरच्या तळून घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला छान असं कट करून घेतलं. आणि कट केल्यानंतर मी त्याला लगेच फोडणी पण मी एकीकडे तयारच केलेली होती, पटकन फोडणी घातली. कारण सकाळी खूप गर्दी असते आणि खूप घाईघाईत कामं आवरावे लागतात, म्हणून मी पटकन फोडणी घालून घेतली. आणि फोडणी त्यावर टाकली. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. आणि कोथिंबीर टाकून ते कट करून तुम्हाला काढून दाखवते. ढोकळा खूप छान झालेला होता, पण तो याच्यापेक्षाही अजून छान होतो. पण माझ्या ताटाच्या प्रमाणानुसार ते असं झालं, ताटाच्या प्रमाणानुसार पीठ कमी पडलं असं झालं. ताट छोटं जर घेतलं असं अजून ताट तर तो अजून खूप मोठा ढोकळा झाला असता. पण खूप मऊ आणि लुसलुशीत झाला होता आणि टेस्ट तर अप्रतिम होती. सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ला आणि माझा ढोकळा लगेच संपला होता. टेस्ट खरंच खूप छान होती. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा.
सकाळी नाश्ता वगैरे तर झाला. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणात मी साधा स्वयंपाक बनवला होता, त्यामुळे ती रेसिपी काही शेअर नाही केली. त्यानंतर हा जो ग्रीन कलरचा स्पेस दिसतोय तो माझ्या कंपाऊंडमधील ओपन स्पेस आहे. त्या ठिकाणी मला काही भाज्यांची लागवड करायची आहे, पण ती लागवड करण्याच्या आधी ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. सगळं गवत वगैरे काढून झाल्यानंतरच त्या ठिकाणी भाज्या लावता येणार होत्या. तर हा जो ब्लॉग आहे ते मी आधीच्या ब्लॉगला जोडूनच हा शूट करत आहे. तर मी या ओपन प्लेसमध्ये सगळं गवत वगैरे काढल्यानंतर कोणत्या भाज्या लावणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर या सर्व ज्या भाज्यांच्या बिया आहेत त्या सर्व मी बाजारातून आणल्या होत्या. आणि त्यात ही जी एक नंबर मी दाखवत आहे ही भेंडीचं बी आहे. मी याआधी कधीही भेंडी लावलेली नाही आहे, पहिल्यांदाच मी भेंडी गार्डनमध्ये लावणार आहे. याआधी मी काही भाज्या लावलेल्या आहेत, पण वांगी वगैरे मी नेहमीच लावत असते, पण भेंडी मी पहिल्यांदाच लावणार आहे. आणि ही जी काळ्या रंगाची मोहरीसारखी बी दिसत आहे, तर ही पोकळ्याची भाजीचं बी आहे. ह्या पालेभाजी असते, खानदेशात ही पालेभाजी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही कुठून ब्लॉग बघताय मला माहीत नाही, त्याच्यामुळे तुमच्याकडे ही भाजी मिळते की नाही तेही मला माहीत नाही. जर मिळत असेल तशीही कमेंट्स करा, नसेल तशीही कमेंट्स करा. आणि जर खूप छान लागते ही आपली जी तांदुळक्याची भाजी असते ना, तांदुळक्याची भाजी सगळीचकडे मिळते, तर त्या पद्धतीची जी भाजी असते, पण चवीला खूप स्वादिष्ट असते. आणि हे पोकळ्याच्या भाजीचंच बी होतं. आणि मी लागवड केल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल, किंवा लागवड करतानाही मी कशा पद्धतीने लागवड केलेली आहे ते दाखवेल. आणि त्यानंतर हे जे होतं हे शेपूचं बी होतं. आमच्याकडे खानदेशात शेपू असं वेगळा मिळत नाही. खानदेशात मिळत असेल, पण आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तरी मिळत नाही. या आमच्याकडे पालक आणि शेपू असं मिक्स असतो. पालक जास्त तो शेपू खूप कमी प्रमाणात असतो, त्याच्यामुळे शेपूची अशी वेगळी भाजी बनवता येत नाही. त्याच्यामुळे मी हे शेपूचं पण बी आणलं होतं. आणि हे सर्व पॅकेट्स मला फक्त 10-10 रुपयात मिळालेले होते, आणि म्हणून मी ते खूप मला जेवढे मिळाले तेवढे मी आणले होते. आणि शेपूची पण मी लागवड करणार आहे, जेणेकरून मला शेपूची वेगळी पण भाजी बनवता येईल. आणि त्यानंतर मग हे होतं पालकचं बी. तर पालक पण लावू म्हटलं, कारण पालक पण कधी पालकचे पराठे वगैरे असे बनवायचे राहिले तर शेपू पालक मिक्स असतो. आणि विशेष म्हणजे तो जुडीचा नसतो, तो आमच्याकडे असं वजनाने अर्धा किलो, पावशेर, 1 किलो जसा घ्यायचा तसं वजनाने मिळतो. त्याच्यामुळे ते वेगवेगळं करण्यात बराचसा वेळ जातो. आणि घरगुती भाज्या म्हटल्या तर त्या ऑर्गॅनिकच असतात. मी पालक आणि शेपू लावला आहे, पण पालक, पोकळा, भेंडी आधी लावलेली नव्हती, म्हणून मी पहिल्यांदाच बाकीच्या भाज्यांची लागवड करणार होती. हे मिरचीचं बी होतं, मिरच्या पण मी आधी लावलेल्या आहे. आणि हे जे आहे ना, हे दुधी भोपळ्याचं बी आहे. हे मला माझ्या आईने दिलेलं होतं. आणि हे दुधी भोपळ्याचं बी मी पहिल्यांदाच पाहिलं होतं की दुधी भोपळ्याचं बी असं असतं, तर मी ते पण लावणार आहे. आणि त्याचा वेल असतो, तर त्यानुसार ते सगळी बराच वेळ जाणार आहे ते सगळं असं ॲडजस्ट करण्यात. आणि हे जे होतं ते वालच्या शेंगांचं छोटंसं 2च बिया होत्या, पण ठीक आहे, सफिशियंट आहे. बघू त्याचा वेलाला किती शेंगा येतो की नाही येत ते पण, कारण की 4-5 बिया टाकल्या तर त्यातून 1-2 रोपटीही छान प्रकारे जगतात असं असतं. आता ह्या 2 बिया आहेत तर त्यात पण मी टाकून पाहणार आहे. आणि हे जे होतं ते एक्स्ट्राचं त्यात गिलक्याचं बी आलेलं होतं, ते पण असं टाकून देईल. मला यावर्षी गिलकं लावायचं नाही, कारण की गिलक्याचा वेल हा खूप मोठा होतो आणि त्याला खूप जास्त गिलके लागतात, तर ते तोडूनच खूप हे होतात. आणि मग ते एवढे गिलके टाकून पण द्यायची इच्छा होत नाही, आणि म्हणून मी गिलक्याची लागवड करणार नाही आहे. आणि या भाज्यांमध्ये मी मेथी आणि कोथिंबीर याचे देखील लागवड करणार आहे. त्याच्या बिया बाजारात काही मिळाल्या नाही, तर मिळाल्यावर नक्की लागवड करेल. आणि भाज्या लावत असतानाचा ब्लॉग नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आजचा ब्लॉग कसा वाटला त्यासाठी कमेंट्स नक्की करा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या खूप छान सपोर्ट मिळतो, त्याबद्दल सगळ्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या. नवीनच चॅनल असून तुमचा छान सपोर्ट आहे. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग सोबत. धन्यवाद. थँक्यू.